राज ठाकरे हे नेहमीच आपली भूमिका ठळकपणे मांडत असतात आणि त्यांची एक काम करण्याची पद्धत आहे. ते टीकाही करतात आणि आमच्यावरही केलेली आहे. लावरेचा व्हिडिओ म्हणा किंवा अनेक गोष्टींमध्ये आताही त्यांनी केली असेल ना. पण असं आहे की त्यांचं काम करण्याची पद्धत आहे, ती एक छोटीशी गॅप का होईना हम्म. ती मेंटेन ठेवतात, की उद्या आपल्याला परत जर एकत्र बसावं लागलं तर त्या गॅप मध्ये कुठेतरी आपण ऍडजस्ट होऊ शकू. आता कुणी जर काही गॅपच ठेवायला तयार नाही, आपल्या बंगल्याच्या बाहेर जायला तयार नाही, ते म्हणतात एक तर तू राशील नाही तर मी राशील, किमान असं तरी झालेलं नाही. त्यामुळे ते आज भेटले असतील आणि संजय राऊत जसं म्हणाले तसं संजय राऊत हे भविष्यवेत्ते आहेत. अनेक गोष्टी त्यांना कळतात. वेळेनुसार ते त्यावरनं आपली भूमिका डायव्हर्ट करतात, जी काल आपण बघितली. त्यांनी हम्म. काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आज जर ते गेले असतील, त्यांनी मुंबईच्या ट्रॅफिकच्या बाबतीत काय विषय सांगितले असतील, हा. तर मुख्यमंत्र्यांनी ते ऐकली असतील. बरं, म्हणजे आणि म्हणजे असं आहे गणेश खडकरजी की मुंबईच्या पार्किंग बद्दल बोलताना पॉलिटिकल पार्किंग बद्दल तुम्ही आशावादी आहात. बघा असं आहे की राजकारणामध्ये ज्याला तुम्ही पॉलिटिकल पार्किंग म्हणताय, हा. तर हा विषय जसा मुंबईच्या पार्किंगचा विषय जटिल झालेला आहे, तसा आता 2019 नंतर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणाचं पार्किंग कुठे होईल, निवडणूक कोण कोणाबरोबर लढेल ओव्हर आणि क्राऊडेड मुख्यमंत्री झाले पदात. पार्किंग स्पेस. नाही नाही, असं नाहीये, असं आम्ही दाखवतोय. पण भारतीय जनता पार्टी ही नेहमी सकारात्मक आहे. आमचं एकच म्हणणं आहे, भारत माता की जय म्हणायला तयार असाल, या सांस्कृतिक राष्ट्रवादाशी तुम्ही एकरूप व्हायला तयार असाल, हिंदुत्वाशी एकरूप व्हायला तयार असाल, स्वागत आहे.